नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. गांधीनगर मित्रमंडळाच्या दहीकाला उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये सर्व गोविंदा पथक हजर झाले आहेत. मी मनापासून या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो. या अशा प्रकारचे पथक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये अशा प्रकारची पथकं सहभाग घेऊन गोविंद पथक कृष्णलीलाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या मनापासून मनोरंजन करतातच, पण वेगळ्या प्रकारचा एक संदेश देतात. एकोपा कशा प्रकारे असला पाहिजे हा एक संदेश या ठिकाणी मिळतोय. सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं एक गोपाळ काळा या ठिकाणी साजरा होतोय. मी या ठिकाणी गांधीनगर मित्रमंडळाचा सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या उत्सवामध्ये त्यांच्या सर्व सहकार्याने प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातोय. दरवर्षी काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. आज सुद्धा या ठिकाणी वेगळं पाहायला मिळतंय. मी सर्व गोविंद पथकांचं आणि मंडळाचं मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं कृष्णाने जशा प्रकारच्या लीला केल्या तशाच प्रकारच्या लीला आपण या ठिकाणी आज पाहायला मिळत आहेत. शेवटी श्रीकृष्णाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम हातामध्ये घेतले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून एक लोकांना भक्तांना या ठिकाणी दहीहंडीचा मोठा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी प्रतीकचा आणि त्यांच्या टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देईन. अशाच प्रकारचे संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये ठाणे शहरामध्ये गोविंद पथक या ठिकाणी संपूर्ण मुंबई ठाणे कल्याण सर्व भागातील गोविंद पथक या ठिकाणी सहभागी होतात. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. गोकुलाष्टमी काल झालेल्या गोकुलाष्टमी आणि आजच्या या दहीहंडी उत्सव निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत करतो. आणि भगवान श्रीकृष्ण चरणी एवढीच प्रार्थना करतो की कल्याण डोंबिवलीकरांना खड्ड्यान बसणं ट्रॅफिक बसणं मुक्ती मिळो ही सर्वात प्रथम मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आलेल्या सर्व गोविंदा पथकांसाठी सालाबादाप्रमाणे मला जे काय नवीन मौज मस्तीसाठी काही नवीन उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी राबवत असतो. आणि दिवसांदिवस जो काही प्रतिसाद आहे नागरिकांचा असो आणि गोविंदा पथकांचा असो हा दिवसांदिवस वाढतच चालला आहे, वर्षानुवर्ष वाढत झालं आहे. तर मी खरोखर मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. बस एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.